ए गोपाल गोपाल आतमध्ये होतो वर जाऊ दे. अरे यार पोलीस म्हणलं तू जाऊ नका नाही काय म्हणलं की तुला जोर ट्रॉफी तेवढं महाग तुम्हाला गाडी ठेवायची तुम्हाला गाडी ठेवायची का नाही ठेवायची केलं सांग इंडियावर घेऊन नाही. आरक्षण भेटले होतं आम्ही पाटील सोडून आता कोण दिलं आलो ब्रँड इज ब्रँड पाटील किती वाजता का आवाज बंद केलाय पुढला आवाजच बंद मै वाकी डोकी जाहीर दिसे सोशल मीडिया आपल्याकडे सगळी काय करा गाडी तुमची मेजॉरिटी कुठे गेली मॅडम बाकीच्या उलट तुम्ही असल्यावर सोपं पडतं इथून धक्का देत नाही गाडीला सोड सोड्या एकच आहे काय छोटे सर छोटे सरला बोला छोटे सरला सांगितलं घेते हातकड चला पलीकडून चला पलीकडून पलीकडे याच्यात चला पलीकडे याच्यात
पलीकडून चला अरे पलीकडून चला ना
झेंडे झेंडे पडतो बोल ना
आणि महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती करतो आपण छत्रपतीला पुष्पार्पण करून या सुवर्ण सणाला सुरुवात करायची. या ठिकाणी महाराष्ट्राचे सध्या आणि छत्रपती शिवाजी पुष्पार्पण मराठ्यांचे संघर्ष महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे या सुवर्ण क्षणाचा सुरुवात करतो आणि मराठ्यांचे छत्रपतींना या ठिकाणी पुष्पार्पण आणि आज या ठिकाणी
पोलीस प्रशासनाला विनंती आहे स्टेजवरच्या अतिरिक्त गर्दी खाली करायची. सगळ्यांना विनंती आहे पाठीमागे थांबायचं स्टेजच्या. यामुळे या ठिकाणी मनोज दादा यांचं काच्यापासून उपोषण चालू आहे आणि सुवर्ण आहे. मनोज दादा जरांगे पाटील साहेबांनी हा ऐतिहासिक क्षण खेचून आणलेला आहे आणि आपण ज्या आपल्या मागण्या होत्या त्यांच्या मागणीबद्दल या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मनोज दादा जरांगे पाटील साहेबांना देत आहेत. हा खरा सुरक्षण आहे. खऱ्या अर्थाने या दोन्ही मराठ्यांच्या नेत्यांनी शपथ घेतली होती. मराठ्यांना न्याय मिळवून देणारा आणि आज तो शपथ पूर्ण झाली आणि जोरदार मिळाली. या मराठ्यांच्या क्रांतिकारकांचं नेत्यांचं या ठिकाणी आपण मनोज दादा यांचं उपोषण सोडायचे त्यांना या ठिकाणी
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब हे वडोदरा तरुण मंडळांचं उपोषण सांगत आहे. स्टेजची गर्दी कमी करा. या ठिकाणी गर्दी खूप आहे. या ठिकाणी हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचा या ठिकाणी सुरुवात होते. जरंगे लढ्यांचा या दोन्ही नेत्यांनी मराठ्यांना आरक्षण देणार हा शब्द खरा करून दाखवला. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण आसनास राहायचं आणि स्टेजची गर्दी कमी करायची. या जागे पोलिसांना सहकार्य करायचे. इथं गर्दी होऊ शकते. एक मिनिट थांब तू खा एका साईडने चढ वरती चढ. चल अरे पाटलांचा या ठिकाणी आपले नेते म्हणून दादा हे आदेश देतील त्या आदेशाचं आपण सगळ्यांनी पालन करायचे. आणि आपण म्हणून दादांना विनंती करतो आपण जे आदेश देतील ते आपण पाळायचे. पाठीमागे जे सगळे त्यांना विनंती आपण पाठीमागे सगळ्यांना विनंती म्हणून दादा आपल्याला या सगळ्यांना आवाहन करतील. वर कोणी आणलं तुला द्यायचं लाईव्ह आहे पाटलांचं पाटलाचं पेज तुम्हाला हे लक्षात झालं. तुम्हाला काय सांगितलं होतं शांत करायचं. तुमच्या जीवावर बोलतो माझं नाव खाली करायचं का तुम्हाला? मी तुमच्या जीवावर बोलवतो म्हणलं होतं तर मला स्पष्ट सांगा बोलायचं नाही. आता बोलवलं मान खाली नाही झाली पाहिजे. त्यांना जाताना सगळ्या मनात रस्ता द्यायचा. मला नका देऊ. मला देत नाही तुम्ही जातो. पाहुणा म्हणून आलेला पाहुणा सुरक्षित गेला पाहिजे ही मला त्यांची जबाबदारी. रस्ता मोकळा करायचा जाताना जेवढे शक्य आहे तेवढे इकडच्या बाजूने आणि शक्य आहे तेवढे इकडच्या बाजूने. मी तुम्हाला सांगितलं काम करायचं एका मिनिटात. हा आणि तुम्ही ते ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस जर तुम्हाला इकडून जागा नसली तर फटाफट त्यांच्यासाठी फक्त रस्ता मोकळा करायचा. ढाकला अजिबात करायचं. बसा खाली बसा खाली गाड्यावर बसा. आणि भाजी मारायचं या खायचं बसा खाली. एक किलो पाणी दिसला पाहिजे मला इथे खाली बसा. खाली बस एकाने उभा राहायचं. जे शिका मागा नाही येणार नाही जे शिकेच त्याच्यामुळे करता नाही येणार. सगळे खाली बसत नाही. पूर्ण खाली बसा. तुम्ही मागच्या लोकांना दिसत नाही. गोंधळ निर्माण करू नका. खाली बसा येते. मागचे तुमचे भाऊ नाहीत का? मग बसा खाली इकडे बस खाली आता सगळ्या लोक जातावे. आता बसून झालं बसून झाला सगळ्या खाली बसा. खाली बसायचं वैयक्तिक अधिकारी असं म्हणता येत नाही. मी ती संधी मला सदैव हिंदू भाषण फक्त आपल्याला घरायला लागून तुम्ही कसं
तेवढं तुम्ही झालेलं संपादन झालं जागा आहे निवडणुकीचं काम करता घोषणा करायचा जागा मिळत नाही होता का ना चला चला तुम्ही जागा करण्यात मागच्या मागच्या उभा राहतो फटाफट बसा एखादी बसा खाली जागा नाही दोन पायावर बसा दोन पायावर बसा दोन उशीर झाला आपल्याला लांब जायचं प्रवास जवळचा नाही आपल्याला त्यामुळे पडदेशी खाली बसा मी या ठिकाणी मनोज दादांना विनंती करतो आपण आता या ठिकाणी मराठा समाजाला संबोधन करायचे या ठिकाणी या ऐतिहासिक क्षणासाठी या स्टेजवरच्या मान्यवर त्यांच्यामुळे पाठीमागील समाजाला काही दिसत नाही स्टेजवर मान्यवरांनी खाली बसण्याची कृपा करावी लोकांना दुसरं काही नाही लोकांना दिसतं मीडियाच्या बांधवांना विनंती आहे स्टेजवर चढण्याचा प्रयत्न करू नका मीडियाच्या बांधवांना विनंती आहे स्टेजवर चढू नका दुसरं काही कोणतं करा या ठिकाणी या विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे विजयाचा गुलाल आपण या ठिकाणी मनोजदारांना लावत आहे या ऐतिहासिक सुवर्ण क्षणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मनोजदादा जरांगे पाटील साहेब केले बरोबर आपण या ठिकाणी ज्यांनी शब्द खरा करून दाखवला तो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना या ठिकाणी मी मनोजदादांना विनंती करतो मी चालवतो पूर्ण हां काय नाव विनोद पाटील पूर्ण पेज मी चालवतो सोशल मीडिया व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड 4,22,000 इंस्टा आहे 25,000 मनोजदादा बदमाश राहून करण्यानंतर मी मनोजदादांना विनंती करतो या ठिकाणी छत्रपतींची ज्यांनी शपथ प्राप्त केली यांनी या ठिकाणी मनोजदादांना मी विनंती करतो आपण मुख्यमंत्र्यांचं चाल द्या खतगावकर साहेब चाल द्या खतगावकर साहेब चाल या ठिकाणी कुठे पटेल पाठीमागे ना सगळं पाठीमागे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना मनोजदादा यांच्या माध्यमातून पदवी शाल देऊन त्या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे मनोजदादा आपण मुख्यमंत्री मोदयांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे दोघांनी मुख्यमंत्री मोदयांच्या हातात एक मराठ्यांची शान ही प्रकारे आणि
ज्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळला अशा दोन्ही क्रांतिकारी नेत्यांनी उलटा झालं उलटा उलटा आपण सगळ्यांनी आता बाजूला व्हायचंय. सगळ्यांना विनंती सर्वांनी आपण बाजूला व्हायचंय. चला चला बाजूला सगळ्यांना विनंती तिकडे बाजूला स्टेज रिकामा करा. स्टेज रिकामा करा. चला 1 मिनिट मला फोटो काढते बरं. विनोद सावंत मी या ठिकाणी जो ऐतिहासिक क्षण हो एक मिनिट व्हिडिओ घ्या तुम्ही. या ठिकाणी मी नंतर करा. चला 1 मिनिट मनोगतांना विनंती करतो आपलं मनोगत व्यक्त करायचे. या बाहेर या. चला पाठीवा कोपऱ्यात अरे सर लाईव्ह तिथे घे. दाखवू का क्रांती सूर्य संघर्षाच्या मनोगत जरांगीमध्ये सगळ्यांना विनंती करतो. आपण मनोगत व्यक्त करायचे. नाही आता तुम्ही मला साहेब म्हणून आम्ही ऐकतोय ना सर. मंडळी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय महाराष्ट्रभरातून आलेल्या आणि इथं जमलेल्या तमाम मराठा बांधवांना बाबा मानाचा विषय. तुम्ही खाली बसता तुम्ही खाली बसा लवकर बसा. तुम्ही दोनदा सांगितलं ना खाली बसा. तुम्ही थांबामध्ये तुम्ही थांबामध्ये लवकर बसा. मला सुरुवात करायची. लवकर बसा. खाली नंतर बघू. तुम्ही थांबा भैया. नाही इकडनं जा. नंतर तुम्ही झाल्यानंतर बसा बसा जागा बसा खाली बसा. तुमचं तोंड ते सगळं आमचं हे पत्रकार म्हणून काय बोलावं. बसा खाली तुम्हाला खाली बसा. मला हेच कळलं. बसा लवकर बसा ना. तुम्ही कमी वेळ झाला हो दे ना ते तुम्ही घुसू देणार नाही सर. लढाईच्या बाबत तुम्ही मागचे बसले खाली बसा खाली बसा बसून घ्या बसून घ्या. खाली बसा खाली बसा खाली बसा. लढाईसाठी हा संघर्ष सुरू होता. आपल्या साहेबांनी बोललेलं तुम्ही काय देणार. साहेबांनी बोललेलं तुम्ही काय देणार. साहेब रस्ता घेणार साहेब आता बसा खाली. आता बसा खाली.
काय घरी मागणं आहे ना याच्यासाठी आला तू याच्यासाठी आला तू सिक्युरिटी करू राहिले काय करावं म्हणजे बसत नाही ना ते खाली बसा खाली बस अरे खाली बसा माननीय मुख्यमंत्री सर आणि मंत्रिमंडळाचे शिंदे आपल्या सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब खाली बसून या ठिकाणी आले आणि या ठिकाणी आले ना बसण्याचं नाव घेतो मला तर पुन्हा येतो आपण इथं यासाठी आलो होतो की ज्या 54 लाख नोंदी सापडल्या कोणाला सर तुम्ही तो खाली आहे 54 लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्या ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या त्याच्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीसह आपण या ठिकाणी आलो होतो आपण यासाठी 4.5 महिन्यापासून संघर्ष केला आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होतं मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणार आहे माझ्या बायबाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय 300 पेक्षाही जास्त मराठ्यांच्या पोरानं या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलं आज त्या माझ्या माता माऊलीच्या कंपाळे कुंकू राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडलं या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याच्या जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि जावळे पाटलांपासून या बलिदान केलेल्या 350 पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडीने देण्यासाठी शिबिरे सुरू केले वंशावली जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांना तातडीला देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे ज्याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणगोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदीने संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकरं अंतरवालीपासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानंही माझ्यापर्यंत घराणं केलं नाही की आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही
या समाजाला मायबाप मानला याला शब्द दिला होता. तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगलेला संघर्ष मुलगा म्हणून वायाला जाऊ देणार नाही. साहेब, माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे. माझी तुमच्याकडे जास्तीची विनंती अजिबात नाही. फक्त एकच आहे, जे सगळ्या जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झाला लोकांना ऐकून द्या. बडबड करू नका, बाहेर व्हायला. ज्याला दिसत नाही ते शांत बसत तुम्ही उभा राहिला तो काय काढायला लागले काय इथं लोकांना ऐकायचं नका ते सुद्धा ऐकून घ्या. फक्त आपल्याला 10-15 मिनिटात निघायचं. शिंदे साहेब, आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं फक्त विनंती, जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला, राजपत्र काढलंय, मी थांबतो, चालू द्या तुमचं, नाही तुमचंच भाऊ द्या. तुम्ही आरक्षण नाही ह्याला नाही का आरडा गोंधळ करायला आले. तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस उभा राहिलं तर राहायला खाली बस म्हणतो. तुला काय दिसत नाही? मराठा समाजाच्या वतीनं साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, आपण जो अध्यादेश काढलाय, जो जे राजपत्र काढलंय, ज्याची कुणबी नोंद मिळाली, कुणी सांगितलं तुला कुठं कुठून काढी आणली तो यावेळेला आला का? गप्पा म्हणजे तीनदा सांगितलं तुम्हाला जमत नाही का? हळूच काढी ठेवची तिथे कामाला नाही तर कुठे रोय. माझी तुम्हाला विनंती आहे साहेब, माझ्या मराठा समाजाच्या वतीने, कारण मराठा समाजाने हा शब्द ऐका, हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणून 4.5 महिने आपण यासाठी संघर्ष केला, जीवाची बाजी लावली. या उपोषणामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता. हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती, तरी मी माझ्या जीवाची पर्वा न करता मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय. माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या जे अर्जाबाबत हा जो गुन्हा उदाहरण, फक्त या गुन्ह्याचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला. हा जग कायमस्वरूपी राहिला पाहिजे. याचबरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं, त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे, त्याची नोंद मिळाली, त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं. ग्रह चौकशी नंतर करावी. सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, ही शिंदे साहेबांना आमची विनंती आहे. अध्यादेश तर झालाय, यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतर्वालीसह मागे घेण्याचं शिंदे साहेबांनी कागदपत्र दिलेले ते इथं स्वतः साक्षर आहे. जी शिंदे समिती काम करतील, मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात, महाराष्ट्रभर खूप सापडल्यात. म्हणून शिंदे समितीला टप्प्याटप्प्यानं व्हायला 1 वर्षाची मुदत वाढ राहू द्या, तिला कंटिन्यू काम करू द्या. गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल. सध्या तिला मुदत वाढ दिली, ज्या केसेस झाल्या त्याबद्दल त्यांनी पत्र दिलं. ज्या ओबीसीच्या सवलती आहेत त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. कोणते घेतले फोन करते मला, काय झालं जो बोलून रातभर कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा तातडीला करण्याचं ठरवलंय. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा आपला सुद्धा मन असतो. बरोबर
मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं 1884चं गॅजेट आहे तेही शिंदे साहेबांच्या समितीकडे देऊ आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं, कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे. कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे. 1884ची जनगणना आहे, तिच्यातही कुणबीचा उल्लेख आहे, तीही आपण स्वीकारावी. आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल त्या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले, कारण ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे मायबाप आहेत म्हणून हे लेकरं रडायला तुमच्याकडेच येणार. आम्हाला आधी म्हणजे मुंबईतच येऊ नका काय काम झालं म्हणजे जनता आम्ही तुमची, सरकार तुम्ही आणि मुंबईत येऊ नका. मुंबईत येऊ नका म्हणलं मग तरी जास्तच निघाली महिना पुढे आझाद मैदान. पण ऐकते खरंच माझ्या जातीत आम्हाला स्वाभिमानी आणि गर्व सुद्धा आहे की माझी जात येत आणि माझी जात एका शब्दालाही पुढे जात नाही. हा मला या पोरांचा प्रचंड गर्व आहे. हा झालेला विजय कित्येक म्हणायचे हे होत नाही ते होत नाही. बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा. सातारा संस्थांचं गॅजेट तेही स्वीकारा. चारही बाजूनं मराठ्यांचं कल्याण होऊ द्या. क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल. जिकडून घ्यायचं तिकडून घ्या, पण मराठी आरक्षणात जा. आम्हाला म्हणायचे तिकडून निघताना हे होत नसतं, ते नादी घेऊन चालले तिकडे घेऊन राणा करते हे पोट्टे नाही बेकार. हे म्हणले जाऊन होत नसतं आम्ही बी आणत असतो आणि आम्ही तेव्हाच सांगितलं होतं 29 ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार. खुटा फेकणार, पात्रा फेकणार, दुसरी फेकली. मराठ्याच्या नादी नाही लागायचा. जर तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर आमचा नाविलाज. आम्ही आत्ताही गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्यभर होऊ देणार नाही. कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आत्ताही गुन्हे गोविंदांना नांदतो. साहेब आमच्या गावखेड्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपेल कारण मला एकाचा कधी बोलायची सवय पाहिल्यापासून. आम्ही गावखेड्यात हे आमच्यात लावतात भांडणं, हे नेती हे नमुने पाहिजे हे भांडणं लावू दे. आमच्या गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधव. पण गावखेड्यातली पद्धत आता अशी लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघं बी 50-50 पेट्रोल टाकी देऊ गाडीला. लग्नात एकमेकाच्या वाढीत याने जर कोणाची मोटर जळाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको, माझी मोटर घे पण पाणी दे. इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधवांना मराठ्याच्या गावखेड्यात. जर त्याने आजच्या आपाजला तर उद्या हेवचे आपासतो आणि जर नाही पाजला तर कसा कच घोडेला येते त्या गाण्याला. इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. गावखेड्यातली पद्धत आहे आणि हे येते आणि हे म्हणतात मी आता काय नाही तयार गोर गरीबात आमच्यात भांडण नको लावू. तो मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो. आमचा माणूस म्हणून विरोध नाही, हे तुमच्या विचाराला विरोध आहे. गोड घरी याला गोडच म्हणतात ना. आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावर. मराठ्यांचा त्यांना कधीच विरोध नव्हता. मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्यभर मदत केलेली. त्यांनी विरोध करू नये यासाठी विषय होता आमच्यात वाद लावू नये. माझ्या आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणं की शांततेत हे वर गेलेच कसं काय मला मिळालं म्हणून ते कपड्यावरच जाऊन बसले. आता तुम्हाला फक्त एक विनंती, आपलं सगळं काम झालंय. आता देश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची. आम्हाला न्याय दिलाय. या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या, कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे. मराठा बांधवांना माझी हात जोडून विनंती, खाली बसा सगळे. आणखी राहिले ना मग पुढे निघाले मन सोडून चालले काय मजा झाल्या. मग
सगळ्यांनी गाड्या दमाने हाणायच्या. आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचं. आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे, तिथून पुढची दिशा काय, पुढं काय करायचं यासाठी येणार आहे. फक्त गाड्या सगळ्यांनी दमाने चालवायच्या, जेवण करून सगळ्यांनी दमाने यायचे. तुम्ही आलात, मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला, मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो होतं त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार, मराठ्यांनी तो टाकला. हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे. आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील. जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा. धन्यवाद सगळ्या, धन्यवाद. यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शांत बसा खाली सगळे, ज्यांनी पुढे सगळे खाली बसा. ज्यांनी हा मराठ्यांना शब्द दिला होता, शिवछत्रपतींची शपथ घेतली होती की मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण आपल्या मनाचा व्यक्त करायचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय श्रीराम, जय जिजाऊ. सगळ्या मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि मराठा समाजासाठी न्याय मागण्यासाठी संघर्ष ज्यांनी केला त्या मराठा संघर्ष नेता मनोज जरांगे पाटील यांचे मी अभिनंदन करतो. आणि मनोज जरांगे पाटील यांना व्यासपीठावर आपण मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला विनंती करतो. सगळ्या देशाचं नाही तर जगाचं लक्ष या आपल्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलं होतं. आपली एकजूट आपण कायम ठेवली आणि अतिशय संयमपणे शिस्तीने हे आंदोलन आपण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलं. कुठेही या आंदोलनाला गालबोट न लावता एवढं लाखोंचं आंदोलन आपण यशस्वी केलं त्याबद्दल इतर आपल्या आंदोलनाचा त्रास इतर कुणालाही होऊ नये याची काळजी सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांनी आपण सगळ्यांनी घेतली. त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. आता हे बघितलं मी की मनोज जरांगे पाटील यांचं आपल्यावर असलेलं प्रेम
आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम या ठिकाणी पाहायला मिळालं. कारण त्यांनी देखील प्रत्येक सभेमध्ये शिस्तीचा बडगा दाखवला. कारण शेवटी मराठा समाज हा आपला न्याय हक्क मागताना इतर कुणालाही त्याचा त्रास होऊ नये याची देखील काळजी आपण घेतली. त्याबद्दल देखील मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. बांधवांनो आणि भगिनींनो, मी देखील एक शेतकरी कुटुंबातला शेतकऱ्याचा मुलगा आहे. मलाही गोर गरीब मराठा समाजाच्या दुःख आणि वेदना याची कल्पना आहे. आणि म्हणून मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय. दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे. आज मनोज दादा, आज आमच्या गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती पण आहे. दिघे साहेबांची आणि बाळासाहेबांची जयंती 23 तारखेला झाली. या दोन्ही माझ्या आदरणीय गुरुवर्यांचा देखील आशीर्वाद आणि या सकल मराठा समाजाच्या शुभेच्छा देखील पाठीशी आहे. आणि म्हणून मी आपल्याला इथे जमलेल्या सगळ्या तमाम सकल मराठा बांधव भगिनींचं मनापासून स्वागत करतो, मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा ऐतिहासिक क्षण आहे. आणि मी मुद्दाम आठवण करतो, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीमध्ये आजचा हा आपला ऐतिहासिक सोहळा साजरा होतो. त्यांनी देखील बलिदान दिलंय, त्यांनाही वंदन करतो. आणि आज आमचं हे सरकार म्हणजे तुमचं सरकार, मनोज दादा, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, गोरगरिबांचं सरकार आहे. आम्ही कधीही मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतलेले आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारे निर्णय आतापर्यंत आपल्या सरकारने घेतले आहे. आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये आज या मराठा समाजाचा जो संघर्ष आहे, मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, अनेक लोकांना नेते केलं, मोठी मोठी पदे मराठा समाजामुळे मिळाली. परंतु मराठा समाजाला न्याय देत असताना जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा संधी द्यायला पाहिजे होती. परंतु आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस तुमच्या विजयाचा दिवस आहे. तुम्ही गुलाल उधळण्याचा दिवस आहे. मला मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की आम्ही दिलेले सगळे प्रश्न, निवेदन, मागण्या आपण या ठिकाणी पूर्ण केल्या. पण तुम्हाला इकडे आलं पाहिजे. मी आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी आलो आणि म्हणून
आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. खाली खाली बसा, तिथे खाली बसा, खाली बसा. आणि आज मनोज दादांनी सर्व या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये सांगितलेला कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी दिल्या जात नव्हत्या, परंतु लाखो कुणबी नोंदी आता सापडू लागल्या. तेच अधिकारी होईल, परंतु सरकारची मानसिकता, इच्छाशक्ती ही देण्याची आहे. आपलं सरकार देणार आहे, घेणार नाही. आणि म्हणून आज जे निवेदन आपण दिलं, मगाशी मनोज दादांनी म्हटलं की गावागावात देखील मराठा आणि ओबीसी एकत्र नांदतो, एकत्र काम करतो. त्यांनी यापूर्वी सांगितलं आम्हाला कुणाचाही हक्क घ्यायचा नाही, पण आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे. आणि सरकारने तेच केलं की एक सर्वसामान्य माणूस, त्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा मनोज दादाच्या मागे आपण उभे राहिला. आणि सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या समाजाचं आंदोलनाचं नेतृत्व करतो, त्यावेळेस मात्र त्या आंदोलनाला एक वेगळेपण असतं. आणि म्हणूनच हा मुख्यमंत्री देखील सर्वसामान्य माणूस आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून यामध्ये मी सर्व वाचत नाही, परंतु जे निर्णय आज घेतलेले आहेत, कुणबी समाजाच्या प्रमाणपत्र देण्याचं, संदीप शिंदे जस्टिस संदीप शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचं, त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरं आपण लावलेली आहे. सगळे सोयरे या बाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे. त्याचबरोबर वंशावळ जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे. इतर आपल्याला जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून, मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून मराठा समाजाला इतर म्हणजे कुणबी नोंदणी सोडून, कुणबी प्रमाणपत्र सोडून इतर लोकांना आरक्षण टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं, ओबीसी इतर समाजावर अन्याय न करता देणारं, ही जी आपली मागणी ती या ठिकाणी की तेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला ओबीसीचे अधिकार, ओबीसीच्या सवलती दिल्या जातील. आणि म्हणून मी 1 मराठा लाख मराठा आहे, तो आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि म्हणून तुम्ही अतिशय संयमपणे या ठिकाणी आंदोलन केलं. आणि त्यासाठी ज्या ज्या मागणी आहे, सारथी असेल, इथं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू. आणि मगाशी आपण सांगितलं की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही. त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोबदला, नुकसान भरपाई जी आपली सरकारचं कर्तव्य म्हणून आपण जे 80 लोकांना 10 लाख रुपयाप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली, नोकऱ्याही देणार आहोत. मला वाटतं यामध्ये जे आपण सांगितलं, सरकार आज तुमचं सर्वसामान्यांचं सरकार. आणि म्हणून या सरकारने जे घेतलेले निर्णय आहेत, गुन्हे मागे घेण्याचे असतील, इतर जे काही असतील, ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी सरकार करेल हा शब्द या ठिकाणी मी देतो. आणि पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो.
अतिशय शिस्तीने आपण हे आंदोलन पूर्ण केलं आणि म्हणून यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला न्याय देताना इतर कुठल्याही समाजावर ओबीसी समाज असेल इतर समाज असेल उद्या गोविंदकडे त्या ठिकाणी नांदेल आणि त्यांना देखील आपण आज मराठा समाजाला आरक्षण देताना हा सर्व निर्णय जो घेतला हा निर्णय आपण कायम ठेवूया. आपल्याला एवढीच विनंती आहे परतीचा प्रवास अतिशय आपण अवकाश करावा. कुठेही काही कुणालाही यामध्ये हे आंदोलन फार मोठं आहे. हे आंदोलन आणि या मागण्या आपल्याला देताना यामध्ये सरकार पूर्णपणे गंभीर आहे. आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री